तर आम्ही गेलो होतो तुळजापूरला, तर तिथलं वातावरण बघून असं छान वाटत होतं ना. मी म्हणते जे मनातलं थकवा असतं ना ते देवाच्या ठिकाणी गेल्यावर खरंच निघून जातो, असं बघितल्यावर तिथलं वातावरण फ्रेशनेस. तर खूप छान दिवाळीमुळे लाईटिंग वगैरे कंदील बसवलेला होता. तर आम्ही 2:30 वाजता रात्रीच्या तुळजापूरला गेलो होतो. तरीही तिथं गर्दी होती, आतमध्ये खूप गर्दी होती. पहिलं स्टार्टिंगच्या बारीला नव्हती एवढी गर्दी, पण पुढच्या आतल्या दुसऱ्या बारीला पूर्ण हॉल तिथला भरलं होतं गर्दीनं. तेवढा पार केला, त्यानंतर मग व्यवस्थित देवीचं दर्शन घेतलं. तिथून बाहेर आलो, थोडेसे फोटो वगैरे क्लिक केले, वटी भरली देवीची. तर मग त्यानंतर आम्ही गेलो होतो पंढरपूरला. पंढरपूर करून आम्हाला जायचं होतं जेजुरीला, 1 डे ट्रिप होती आमची ही. तर त्यानंतर मग आम्ही फोटो क्लिक केले, तिथून निघलो. मग गेलो आम्ही पंढरपूरला गेलो. चंद्रभागेत मस्त सगळ्यांनी आंघोळ्या वगैरे केल्या. तर इथलं देवदर्शन करायला आम्ही आलो होतो, 12 वाजले असतील. तर देवदर्शन करायला आत गेलो तर तिथं भयानक खूप मोठी लाईन लागलेली होती दर्शनासाठी. आणि दिवाळीच्या सुट्ट्या होत्या, भरपूर पब्लिक होती तिथं. तर पंढरपूरला गेलो आणि टिळा लावला नाही असं होणार नाही. तर टिळा लावून बारीसाठी गेलो, बारी बघितली तर खूप मोठी लाईन होती. म्हणजे आम्हाला तिथंच संध्याकाळ झाली असती तेवढी लाईन हे करता करता. तर मग आम्ही फक्त मुखदर्शन घेतलं पंढरपूरचं. आणि तिथून पुढं मग मध्ये मध्ये माझं बाळ रडतं व्हिडिओ एडिट करताना, तर त्याचा आवाज येतोय. पंढरपूरचं मुखदर्शन घेतलं आणि जेजुरीचा प्रवास सुरू केला. तरी आम्हाला जेजुरीत जायला साधारण 7:30 पावणे 8 झाले होते. कराच्या तिथं आंघोळ करायला गेलो, तिथं सगळ्यांनी हातपाय तोंड धुतले, देवाची पूजा वगैरे करून घेतली आणि मग गड चढायला लागलो. 9ला मंदिर बंद होणार होतं. तर मी बाळाला असं कांगारू बॅगेत घेतलं आणि तो व्यवस्थित झोपला होता त्याच्यात. त्याला घेऊन मी गड चढले. गड चढून देवाचं व्यवस्थित दर्शन घेतलं. तिथं थोडेसे फोटो क्लिक केले. तिथं गेल्यावर कळतं सोन्याची जेजुरी का म्हणतात. चलो, आजच्या पुरतं एवढंच होतं. बाय.